पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरात संघ मुख्यालयात भेट दिली। त्याच वेळी त्यांच्या वारसदाराची चर्चा सुद्धा सुरू झाली। मात्र 2029 ची निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात लढवणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय आणि त्यामुळे चौथ्यांदा पंतप्रधान पद मिळवून मोदी नेहरूंच्या सर्वाधिक कार्यकाळाचा विक्रम मागे टाकतील का अशी चर्चा सुरू झाली। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असावा। आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारसदाराची चर्चा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतीस्थळाला दिलेली भेट। हाच धागा पकडत खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला। नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं विधान राऊतांनी केलंय। 2029च्या लोकसभा निवडणुकाही मोदींच्या नेतृत्वातच होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवलाय। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षणी। मोठ्या प्रमाणात रस्सीखेच बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, बंद दाराआड असते आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। आम्ही 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही। आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही। आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध आहे। याआधी नरेंद्र मोदींनी 2013 मध्ये रेशीम बागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती। मात्र पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदींनी रेशीम बागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली आहे। दरम्यान पुढचा वारसदार ठरवण्यासाठी मोदींना बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। 2012 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी RSSच्या मुख्यालयात ते आले होते। 2013 मध्ये मोदी भाजपच्या पंतप्रधान पदाचा चेहरा असतील अशी चर्चा सुरू झाली। 2013 मध्ये नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयात आले होते। सरसंघचालक मोहन भागवतांसोबत त्यांची बैठक झाली। पंतप्रधान झाल्यानंतर मोदी अनेकदा नागपुरात आले, पण संघाच्या मुख्यालयात आले नव्हते। की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये, कोणत्याही त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली की आता आपला वेळ आलेली आहे, सप्टेंबर महिना येतो आहे, तेव्हा देशाचं नेतृत्व बदलावं लागेल। संजय राऊतांनी नसती उठाठेव करू नये। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। आपला वारसदार कोण तो मला ठरवता आलं नाही, म्हणून बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार एकनाथरावजी शिंदे साहेब ठरले तरी तुम्हाला लाजा वाटत नाही। आता उभाटाचा वारसदार आदित्य ठाकरे आहे की हळूच वरुण देसाई पुढे येणार आहे। 2029ला तेच पंतप्रधान राहावे अशा प्रकारची मनोकामना आमची आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारसदाराची चर्चा रंगली आहे, तर दुसरीकडे भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याबाबतची चर्चा सुरू झाली आहे। कारण भाजपला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, डी पुरंदरेश्वरी यांचं नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे। भारतीय जनता पक्षाचं पुढचं नेतृत्व कोण असावं ही ठरवण्याची आत्ता वेळ नाही। 2029चं नेतृत्व म्हणून सुद्धा आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे बघतोय। हे एका ओळीमध्ये त्याचं उत्तर आलेलं आहे आणि मुळात भाजपचा निर्णय काय घ्यायचा हे ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करायची संजय राऊतांना काय गरज? मला माहित नाही त्यांचा वारसदार कोण असणार आहे। मुळामध्ये त्यांचं मन अजून पंतप्रधान पदावर भरले का नाही हेच माहीत नाही।
अजून ते आधी म्हटले 75 वर्षानंतर भाजपनं धोरण ठरवलेलं होतं की रिटायर व्हायचं, पण ते रिटायर लवकर होतील असं काय वाटत नाही. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 11 वर्षांनी नरेंद्र मोदींनी रेशीम बागमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणं तसंच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नावाची चर्चा सुरू होणं याचा काही परस्पर संबंध आहे का असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान सध्याची स्थिती बघता 2029 मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचा चेहरा असण्याची दाट शक्यता आहे. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.